राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, आजचा वार सोमवार आहे। आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटपात राहणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा केले जाणार आहेत। तर बघा, अखेर बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा होत आहेत। त्याचसोबत फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। तर बघा, बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण सकाळी 10 वाजल्यापासून हे मेसेज सुद्धा येत आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा केले जाणार आहेत। बघा, अजितदादांचा वादा पक्का असतो, कारण अजितदादांनी 2 दिवसांपूर्वी सभेमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की रविवारी बँक बंद आहे, सोमवारी बँक सुरू झाल्यानंतर 17 तारखेला बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करू। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज सोमवार असल्यामुळे सर्व बँका सुरू झालेल्या आहेत। त्याच अनुषंगाने आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होत आहेत। बघा, काल रविवार होता त्यामुळे बँका बंद होत्या। आज सोमवार आहे, सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। परंतु शासनाकडून 4 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा केले जाणार आहेत। बघा, पहिला नियम म्हणजे लाडकी बहीण इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावे। याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे। जर तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घेत नसाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच मागील पैसे सुद्धा जमाच केले जाणार आहेत। बघा, ज्या बहिणींना मागील 7 महिन्यांचे अर्धवट पैसे मिळाले असतील किंवा ज्या बहिणींना मागील 7 महिन्यांचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल त्या बहिणींना आजच सर्व पैसे वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या बहिणींना मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमा झाले नसतील त्यांच्या खात्यामध्ये आजच मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। परंतु आज 20 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, सोबतच 10 बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील हे सुद्धा विचारत होते, परंतु राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आदेश दिलेला आहे की थेट बहिणींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमाच करा। परंतु याच्यामध्ये जेवढे पण निकष लावण्यात आलेले होते तेवढे सर्व निकष काढलेले आहेत। बघा, पहिला निकष होता की लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असावा। दुसरा निकष होता की गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे आणि तिसरा निकष होता की गॅस कनेक्शनची KYC करा। परंतु हे सर्व निकष काढण्यात आलेले आहेत। थेट बहिणींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु याच्यामध्ये एक अट घालण्यात आलेली आहे। ती अट सुद्धा या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। बघा, आज सोमवार आहे, आज 17 फेब्रुवारी 2025 आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली
झालेली आहे। उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे, परंतु दुसरी यादी आलेली नाही। पहिली यादी जाहीर झालेली आहे, तर त्या पहिल्या यादीमधील 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे, कारण या पुणे जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत। दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि पाचवा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, या 5 जिल्ह्यांची नावे या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेली आहे। त्यासोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच औरंगाबाद आहे, बीड आहे आणि परभणी आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांची नावे या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेली आहे। उर्वरित 10 जिल्हे सुद्धा कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, अमरावती आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे आणि नागपूर आहे। अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांची नावे त्या यादीमध्ये आलेले आहेत आणि शेवटचे 5 जिल्हे म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, सोबतच भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा। अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। तर बघा, 20 जिल्ह्यांची यादी आलेली होती, तर ते 20 जिल्हे बघितलेले आहेत। त्यासोबतच 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचा खाता असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे येणार आहे। दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली दुसरी सर्वात मोठी बँक म्हणजे पोस्ट बँक। तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचा खाता असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा केले जाणार आहेत। सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये तुमचा खाता असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा केले जाणार आहेत। बघा, 10 बँकांची नावे आलेली आहेत, त्यापैकी 4 बँका सांगितलेल्या आहेत, उर्वरित 6 बँका सुद्धा लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींसाठी दुसरी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। ज्या बहिणींना या योजनांचे अर्ज करायचे असतील, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या 3 योजनांचा अर्ज करायचा आहे। त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, ज्या बहिणींना स्वतःचे घर नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये घर बांधण्यासाठी 1,20,000, जर तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये दिले जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत। एक तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच 3 योजनांपैकी दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, भरपूर दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा होता, परंतु या योजनेचे अर्ज अद्याप सुरू झालेले नव्हते। परंतु शनिवारी जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमध्ये हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। जर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही PM विश्वकर्मा या ऑनलाईन वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे, कारण ऑफलाईन पद्धतीने याचे अर्ज स्वीकारले जात नाही। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम दिली जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा शिलाई मशीन खरेदी करायची आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण असे पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। ती पात्रता सुद्धा लगेच सांगतो। एकतर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, दुसरी पात्रता म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि तिसरी अट म्हणजे तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे। ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, ज्या बहिणी
बहिणींना मोफत पेटाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसमध्ये करायचा आहे किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये करायचा आहे किंवा पंचायत समितीमध्ये करायचा आहे, कारण या योजनेचे अर्ज जिल्ह्यानुसार सुरू झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु याच्यामध्ये किती रक्कम मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, मोफत पेटाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत, सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत आणि मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहेत याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहेत. ज्या बहिणींना या अपडेट पाहायच्या असतील तर त्यांनी व्हिडिओ स्किप करू नका, अगदी 1 मिनिटामध्ये सर्व माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघा, आज कोणाला पैसे येणार. बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झालेले असेल, ज्या बहिणींच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, ज्या बहिणींच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे येणार आहेत. सोबतच त्याच बहिणींना आजच पैसे येणार आहेत. सोबतच दुसरी अपडेट आलेली आहे की सर्व मिळून किती पैसे येणार आहेत. बघा, मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमा केले जाणार आहेत. सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा केले जाणार आहेत. सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे जमा केला जाणार आहे आणि बहिणींना पुढच्या महिन्याचा म्हणजेच 9व्या महिन्याचा 2,100 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे. परंतु ज्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले असेल तर त्यांनी सरकारच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल सुद्धा करायचा आहे, 9861717171. तर हा नंबर लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरून मेसेज सुद्धा करायचा आहे. परंतु मागील पैसे येणार का, हा 100% मागील पैसे येणार आहे. कोणाचा 1 रुपया सरकार ठेवणार नाही असं सुद्धा स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे. परंतु आज 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यापैकी 4 बँकांची नावे सांगितलेली आहेत, उर्वरित 6 बँका सुद्धा लगेच सांगतो. बघा, ॲक्सिस बँक आहे, युनियन बँक आहे, इंडस बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँक या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत. त्यामुळे आपली डीबीटी सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे की माय आधार या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. त्यानंतर आधार सर्व्हिस हा ऑप्शन निवडायचा आहे. त्या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने SMS दाखवत आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही लवकरात लवकर जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि आपल्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने मेसेज दाखवत आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन या ठिकाणी ऍक्टिव्ह दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, सर्व बहिणींनी या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाहीत. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.